सिक्वेन्स म्हणजे काय हे पहा. आज पाहायचं आहे आपल्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित असते अर्थमॅटिक प्रोग्रेशन. याला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहायचं? AP, अर्थमॅटिक प्रोग्रेशन. नंतर आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स. म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन काय आहे? सिक्वेन्स आहे. तुम्हाला सांगत होतं सिक्वेन्सचे 3 पार्ट आहेत, एक अर्थमॅटिक, जॉमेट्रिक आणि एक हार्मोनिक प्रोग्रेशन. त्याच्यापैकी एक आपल्याला शिकायचं आहे फक्त अर्थमॅटिक प्रोग्रेशन. तर अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स इन व्हिच डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is constant. any two consecutive term. बरोबर आहे. कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे एका मागून एक येणारे, म्हणजे एका जवळ एक येणारे 2 टर्म. पुढच्या टर्म मधून मागचं टर्म जर मायनस केलं तर येणारा डिफरन्स कसा आला पाहिजे? कॉन्स्टंट आला पाहिजे, सारखा आला पाहिजे, सेम आला पाहिजे, तरच त्याला काय म्हणायचं? अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता कॉन्स्टंट डिफरन्स, जो डिफरन्स असते की नाही कॉन्स्टंट, त्या डिफरन्सला कशाने दाखवायचं? D न. आता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येऊन जाते. आपल्याला पहा फॉर एक्झाम्पल पहिलं समजा मी एक्झाम्पल घेतले 100. पुस्तकातलंच एक्झाम्पल घेऊ आपण. 100, 70, 40. पहिलं एक्झाम्पल घेतो 1. समजा 10, 30, 60, 90 अशा प्रकारची अरेंजमेंट दिली आहे. कशाची अरेंजमेंट आहे? नंबरची अरेंजमेंट. आता आपल्याला पाहायचं आहे हे AP आहे किंवा नाही. डेफिनेशन प्रमाणे काय दिलं आहे डेफिनेशन मध्ये? अर्थमॅटिक प्रोग्रेशन इज द स्पेशल टाइप ऑफ सिक्वेन्स इन व्हिच डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. आता पाहू आपण T1 सोल्युशन. याच्यातच आपण डिफरन्स देऊ, याच्यातच पहिलं टर्म कसं दाखवायचं, दुसरं टर्म कसं दाखवायचं हेही लिहू, आणि म्हणजे 1-2 उदाहरणात तुम्हाला ऍडजस्टमेंट होऊ शकते. आता T1 इक्वल टू किती आहे? T1 म्हणजे पहिलं टर्म, T1 फर्स्ट टर्म इज 10. T2 किती आहे? 30. T3 किती आहे? 60. T4 किती आहे? 19. बरोबर आहे. आता हे डेफिनेशन तुम्ही लिहून घ्यायचं नोटबुक मध्ये. आता पहा T1, T2, T3, T4 हे आपण लिहिले पूर्ण आहे ना. सिक्वेन्सचं पहिलं टर्म, दुसरं टर्म, तिसरं टर्म जेवढे असते ना तेवढे लिहायचे. त्याच्यानंतर आता कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स म्हणजे पाहता काय करायचं? हे दुसरं टर्म आहे, याच्यातून पहिलं टर्म मायनस करा, दुसऱ्या टर्म मधून पहिलं टर्म मायनस करा, तिसऱ्या मधून दुसरं मायनस करा, चौथ्या मधून तिसरं मायनस करा. याच्या पुढे आहे काय? नाही, तर मग त्याच्यातूनही मायनस केलं असतं. असं जर मायनस करत गेलो तर डिफरन्स कसा आला पाहिजे? सारखा. आता हे पाहू आपण. T2 मायनस T1, T2 मायनस T1. हे T1 झालं, हे T2 झालं, हे T3 झालं, हे T4. इथं ते लिहिलं. मग T2 किती आहे? 13 मायनस 10 that is equal to 3. T3 मायनस T2. बरोबर ना? T3 मायनस T2 that is T2 किती आहे? 13 मायनस T3 किती आहे? T3 आहे 16 मायनस किती मायनस आहे? T1 मायनस 13 that is 3. T4 मायनस T3 that is T4 is 19 minus 16 that is equal to 3. आता पहा बरं हा कॉमन डिफरन्स. काय आहे डिफरन्स? इज कॉन्स्टंट आहे दॅट इज 3 आहे ना. पहा ह्या जो याच्यामधला फरक आहे, त्या प्रत्येकातला फरक पहा. इथं 3 आले, इथंही 3 आहे, इथेही 3 आहे. जेवढे दिले आहे तेवढे आपण बरोबर पाहिले. चौथं जर 5 दिलं असतं तर 5व्यातून मायनस केलं, 6वं दिलं असतं 6व्यातून मायनस केलं असतं. बरोबर आहे. जेवढे टर्म दिले आहे तेवढ्याची सबट्रॅक्शन करायची आहे. बरोबर आहे. आणि ते टर्म कसे डिफरन्स कसा आला पाहिजे? कॉन्स्टंट आला. कॉन्स्टंट टर्म म्हणजे कॉमन, त्यालाच कॉमन डिफरन्स म्हणते.
द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सेक्युटिव्ह टर्म्स इज ए कॉन्स्टंट. इज ए कॉन्स्टंट म्हणजे सेम आहे, म्हणून याले काय म्हणायचं, इट इज द एपी. देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज ॲन एपी. आता याच्यातले काही सफिक्स फॉर्म काय म्हणते आले. आता पाहू बरं कॉमन डिफरन्स कशाला म्हणता येते. आपण पाहणार आहे आता कॉमन डिफरन्स कशाने दाखवतो आपण. कॉमन डिफरन्स किंवा कॉमन डिफरन्स म्हणतो आपण. कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी इज इक्वल टू किती झाला 3. हा झाला कॉमन डिफरन्स. आता पहा कोणत्याही सिक्वेन्सचा एपीचा पहिला टर्म ए न दाखवत असते. फॉर an AB first term denoted by A. आता A नच दाखवते काय, तर हे T1 इक्वल टू A झाला. कॉमन डिफरन्स कशात दाखवत असते, डिफरन्सच आहे ना. कॉमन म्हणा का डिफरन्स म्हणा. D इक्वल टू कॉमन डिफरन्स कशात दाखवायचा डी. आता पाहू आपण याच्यावरून लक्षात ठेवा. आता पहिली संख्या कोणती होती याच्यामध्ये पहिली संख्या होती 10. आपले जे सिक्वेन्स आहे ना ते सिक्वेन्स कोणती होती हे लक्षात आलं तुमच्या. आता तुम्हाला समजलं असेलच. आता त्याच्यानंतर एकदम सोपं चॅप्टर आहे, याच्यासारखं सोपं चॅप्टरच नाही आहे. त्याच्यानंतर पहा कॉमन डिफरन्स. आपली सिक्वेन्स गिवन सिक्वेन्स कोणती होती, गिवन सिक्वेन्स 10 13 16 9 आहे की नाही. आता इकडचा पहा कॉमन डिफरन्स T1 किती होते आहे ना. T1 म्हणजे ए म्हणजे किती झाले 10 आणि D किती होते, D 3 होते बरोबर. D 3 आहे. आता पहिला टर्म T1 दाखवलं तर दुसरं टर्म कसं काढायचं, म्हणजे असंही काढता येते. समजा तुम्हाला विचारलं एक कॉमन डिफरन्स 3 आहे आणि पहिला टर्म 10 आहे, तर राहिलेले 4 टर्म काढा. तर मग कसे काढायचे तर T1 माहित आहे, T2 कसं काढायचं पहा. ह्या ए मध्ये पहिल्या टर्म मध्ये किती ऍड केले आहेत 3 म्हणजे काय डी. आपण जनरल लिहिणार हा. पहिला टर्म ए, पहिला टर्म कसा ए म्हणजे काय सांगा बरं कसं येणार, a प्लस d दॅट इज 10 प्लस 3 30 बरं. T3 कसं येणार, T2 मध्ये d ऍड करा म्हणजे a प्लस d मध्ये पुन्हा d ऍड करा बरं. म्हणजे a प्लस d किती आहे 13 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 16. म्हणजे हे झालं आता किती झालं आता हे a प्लस d ची व्हॅल्यू 13 आणि त्याच्यात अजून पुन्हा d म्हणजे येणार 16. T4 काय ते a प्लस d आणि त्याच्यात पुन्हा d म्हणजे 16 प्लस 3 दॅट इज 19 असं काढता येते. तर आता आपण हे काही लिहिणार नाही, आपण डायरेक्ट सिक्वेन्स फॉर अँड एपी हे समजलं तुम्हाला. पहिला टर्म a, दुसरा टर्म a प्लस d, तिसरा टर्म a प्लस d न प्लस d 2d a प्लस 2d, तिसरा चौथा टर्म a प्लस d दॅट इज 3d. मग आता हे जनरल लिहून घेऊ. फॉर अँड एपी हे नोटेशन आहे सर्व. फॉर अँड एपी फर्स्ट टर्म T1 इक्वल टू a आणि d काय आहे d इज इक्वल टू कॉमन डिफरन्स म्हणू, कॉन्स्टंट डिफरन्स म्हणू, डिफरन्स किंवा कॉन्स्टंट म्हणता येते, कोणताही अप्लाय करा कॉन्स्टंटच म्हणतो. हा चला आता पाहू आपण. T1 इक्वल टू a नोटेशन लक्षात ठेवा. पहिला टर्म a न दाखवता येते, दुसरं टर्म असं दाखवत असते a, दुसरं T2 इक्वल टू a प्लस d बरोबर. T3 इज इक्वल टू a प्लस 2d, एक d ऍड करायला लागते ना, मग पहिलेच d राहिले अजून d ऍड केला 2d. नंतर T4 इक्वल टू a प्लस थ्राइस d. पहा याच्यापैकी 2 आहे ना तिथं 1 येते, 3 आहे तिथं 2 येते, इथं 4 आहे तिथं काय येते 3 येते. T5 काय होईल
T5 इक्वल टू A प्लस 4D. अशा प्रकारे Tn इक्वल टू A प्लस n मायनस 1D. आता n मायनस 1 कसं आणलं? n मायनस 1 कसं आणलं हे पहा. ह्या T1 A इथं D नाहीच आहे. T2 A प्लस B. आता इथं 2 आहे, इथं 2 आहे की नाही? हे n ची व्हॅल्यू आहे. हा कोणत्या नंबरचं? n म्हणजे कोणत्या नंबरचं टर्म? दुसऱ्या नंबरचं टर्म. A प्लस इथं काही मल्टिप्लाइड आहे का? 1 मल्टिप्लाइड आहे D. मग 2 पेक्षा किती न कमी आहे? ह्या n पेक्षा किती न कमी आहे? 1 न कमी. म्हणून हे आहे ना D. T3 A प्लस A मध्ये काही बदल होत नाही. A प्लस आता पहा इथं 3 आहे, तिथं किती? त्याच्यापेक्षा 1 न कमी. 3 आतून 1 गेले 2 2D. T4 काय आहे? A प्लस 4 पेक्षा किती न कमी आहे? 3 न 3D. T5 A प्लस 4D. अशा प्रकारे Tn इक्वल टू आता हे जनरल झालं. इथं 5 च्या जागी कोणते नंबर आहे? n इक्वल टू A प्लस आता मला सांगा इथं काय घ्यायला लागल? याच्या अपेक्षा 1 न कमी संख्या दाखवा लागल. याच्या अपेक्षा 1 न कमी आहे, याच्या अपेक्षा 1 न कमी आहे, याच्या अपेक्षा 1 न कमी आहे, याच्या अपेक्षा 1 न कमी आहे. D ला मल्टिप्लाइड असणारी व्हॅल्यू. बरोबर आहे? समजलं ना? मग आता Tn याच्या अपेक्षा 1 न कमी म्हणजे A प्लस ब्रॅकेट मध्ये लिहायचं n मायनस 1D. याला म्हणायचं nth टर्म. फॉर्म्युला आहे तुम्हाला त्याच्यानंतर आहे. समजलं? तर AP कशाला म्हणायचं आहे? ज्या अरेंजमेंट मध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म जे असते त्याची सबट्रॅक्शन. आता ते कोणती असो, सेकंड टर्म मधून पहिलं टर्म मायनस करा, तिसऱ्या मधून दुसरं मायनस करा, चौथ्या मधून तिसरं मायनस करा, म्हणजे अगोदरचं टर्म मायनस करत नेलं तर येणारी सबट्रॅक्शन कशी असली पाहिजे? सारखी असली पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंट असली पाहिजे, म्हणजे कॉमन असली पाहिजे. त्याला म्हणा, त्या सिक्वेन्सला म्हणायचं अर्थमॅटिक प्रोग्रेशन. जर एक जरी दुसरी आली तर इट इज नॉट द अर्थमॅटिक प्रोग्रेशन. ओके. आता पहा A ची व्हॅल्यू दिली आहे आणि D ची व्हॅल्यू दिली आहे समजा तुम्हाला. त्याच्यावरून तुम्हाला 1 2 3 4 टर्म काढायचे आहे. तर ह्या फॉर्म्युला माहित पाहिजे, डायरेक्ट काढता येईल है ना. तर आता आपल्याला एक्सरसाइज, याच्यावर एक्सरसाइज घेऊ आपण. बरोबर आहे? आता या कॉमन डिफरन्सला तुम्ही कॉन्स्टंट पण म्हणू शकता. इज ए कॉन्स्टंट, डिफरन्स इज कॉन्स्टंट असं म्हणू शकता. कोणत्याही पद्धतीने ऍडजस्ट करा. हा पाहू आता एक्सरसाइज 3.1. प्रॅक्टिस सेट 3.1. फक्त अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता वेगवेगळे प्रॉब्लेम आहे ते पाहू आपण. आता फक्त आता आपल्याला तुम्हाला काय माहित पाहिजे? अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे कॉमन डिफरन्स इज कॉन्स्टंट. त्याला कॉमन डिफरन्स पण असते, तो कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे, तरच अर्थमॅटिक प्रोग्रेशन. बरोबर आहे? त्याचं पहिलं टर्म T1 म्हणजे कशाने दाखवायचं? A न. T2 कसं दाखवायचं? A प्लस D. T3 A प्लस ट्वाइस D. T4 A प्लस थ्राइस D. अशा प्रकारे Tn कसं दाखवायचं? म्हणजे n टर्म ज्याची व्हॅल्यू माहित नाही ना आपल्याला, कोणत्या नंबरचा टर्म आहे. समजा nth नंबरचा टर्म आहे तर A प्लस n मायनस 1D. Here D is the common difference which is constant. तो कसा असला पाहिजे? कॉन्स्टंट असला पाहिजे, तरच त्याला काय म्हणू आपण? AP. बरोबर आहे? आता प्रॅक्टिस सेट 3.1 कडे पाहू आपण. आता प्रॅक्टिस सेट 3.1 मधलं पहिलं क्वेश्चन कसा दिला आहे, काय करायला लागते पाहू आपण. which of the following sequence are AP. काय दाखवायचं आहे पहिल्यांदा? क्वेश्चन दिले आहे की नाही. तर पहिल्यांदा पाहत आहे सिक्वेन्स, दिलेली सिक्वेन्स AP आहे किंवा नाही. बरोबर आहे? नंतर काय करायचं आहे? इफ दे आर AP. जर आता 1 2 3 4 असे उदाहरण दिले आहेत, मी पहिला प्रॉब्लेम घेतला. इफ दे आर AP, समजा त्या काय असेल? AP. देन फाइंड अ कॉमन डिफरन्स. तर कॉमन डिफरन्स काढून दाखवा. कॉमन डिफरन्स म्हणजे काढला पाहिजे आपला. AP दाखवायचा ना D इक्वल टू. लक्षात आलं? आता पहिल्यांदा लिहूया आपण T1 इक्वल टू काय आहे? 2. T2 इक्वल टू काय आहे? 4. T3 इक्वल टू किती आहे? 6. T4 किती आहे? 8. एवढे दिले आहे, तर एवढ्याची सबट्रॅक्शन करून पाहिजे. आता पहिल्यांदा T2 मायनस T1 मायनस नाही करता येणार आपल्याला. T1 मायनस T1. आता कॉमन डिफरन्स कधी लक्षात ठेवा. T1 इक्वल टू 2. T2 मायनस T1 काय आहे? T2 4 मायनस 2 दॅट इज 2.
बरोबर आहे, हा 2 आला. त्याच्यानंतर T3 minus T2 equal to 6 minus 6. T3 equal to 6 minus 4, that is 2 आला. T4 last term given, T4 minus T3, T4 ची व्हॅल्यू 8 minus T3 that is 6 is equal to काय. याच्यावरून काय समजते आपल्याला, हा जो सबट्रॅक्शन आला की कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा, हे सबट्रॅक्शन कसं आहे, 2 आहे. फ्रॉम 1 समजा 1 लिहिला आपण, याला सेकंड लिहिलं, याला थर्ड लिहिलं. तर फ्रॉम 1 2 3 लिहायचं असेल तर फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणता येईल, कॉमन डिफरन्स इज D इक्वल टू किती आहे 2, which is constant. कसा आहे, कॉन्स्टंट. कसा आहे कॉमन डिफरन्स, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे सारखा आहे, सेम आहे. म्हणून हे काय आहे, देअरफोर हे जे सिक्वेन्स आहे, हे सिक्वेन्स काय आहे, एपी आहे. देअरफोर गिवन सिक्वेन्स इज an एपी. बरोबर आहे, एपी आहे. एक झाला आपला सिक्वेन्स आर एपी, हे विचार. त्याच्यानंतर दुसरा काय विचारला, इफ दे आर एपी आहे, होय एपी आहे, मग काय करायचं, फाइंड द कॉमन डिफरन्स. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स, तर जो सारखा आहे ना, याला काय म्हणायचं, कॉमन डिफरन्स. देअरफोर कॉमन डिफरन्स which is denoted by D equal to 2. हे झालं आन्सर. हे काय झालं, आन्सर. बरोबर आहे, लक्षात आलं. 1 मार्काचा किंवा 2 मार्काचा प्रॉब्लेम येऊ शकते तुम्हाला, किंवा फिल इन द MCQ मध्ये येऊ शकते. ठीक आहे. याच्यानंतरचा दुसरा प्रॉब्लेम, पहिला झाला, आता दुसरा प्रॉब्लेम. याच्यानंतरचा प्रॉब्लेम सोल्युशन. तर तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये इथं 7/3 आहे, इथं पाहिजे 7/2, तरच प्रॉब्लेम करता येईल. आन्सर प्रमाणे, आन्सर जे दिला आहे ना त्याप्रमाणे इथं 7/2 आहे. तर T1 इज गिवन 2, T2 इज गिवन 5/2, T3 इज गिवन 3, T4 इक्वल टू गिवन 7/2. बरोबर आहे, T1 T2 T3 T4. आता काय करायला लागते आपल्याला, T2 समोरच्या टर्म मधून मागचं टर्म T1. T2 किती आहे, 5/2. T1 किती आहे, -2. आता प्रॉब्लेम पहा, 2 मल्टिप्लाइड बाय 2, इथं डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. मग याचा गुणाकार करतो 2 होईल इथं. मग या 2 नाही आले गुणा लागेल 4 होईल इकडे, आणि 1 नाही आले गुणा लागेल 5 होईल, 5. आता आपण असं जर असलं तर आपण काय करतो, 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, 5 - 4 डिवाइडेड बाय होल डिनॉमिनेटर 2 किती 1/2. हे इक्वेशन नंबर 1 लिहायचं असतं. 1 T3 minus T2 पहा, थर्ड मधून सेकंड काढा, 3 minus 5/2 दॅट इज. आता सांगा इथं केल्यासारखं, इथं 2 multiplied by 3 6 minus 5/2 that is 1/2. That is equation second. T4 minus T3. T4 ची व्हॅल्यू 7/2 minus T3 ची व्हॅल्यू काय आहे 3. आता याने आले बघा लागत 7 minus 6 2 multiplied by 3 6 divided by 2 that is 1/2. हा आता ह्या फ्रॉम 1 2 3 वरून काय लिहिता येईल आपल्याला, फ्रॉम 1 2 and 3 काय होता आहे ते, कॉमन डिफरन्स D is D equal to 1/2 which is constant. Therefore given sequence is an AP. बरोबर आहे. आता काय विचारलाय, राइट द कॉमन डिफरन्स. Therefore common difference is
इज इक्वल टू डी इक्वल टू 1/2. हे झालं एक प्रॉब्लेमचा आन्सर आणि हे झालं दुसऱ्या पहिल्या प्रॉब्लेमचा आन्सर. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तिसरं, आता हे तिसरा प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम तुम्ही करा, काही प्रॉब्लेम कठीण प्रॉब्लेम मी करू देतो. तर हे तिसरा प्रॉब्लेम आहे. इथं काय दिलं आहे, t1 इक्वल टू -10, t2 इक्वल टू -6, t3 इक्वल टू -2, t4 इक्वल टू 2. Therefore t2 minus t1, t2 ची व्हॅल्यू -6 minus t1 ची व्हॅल्यू -10, that is 6 plus 10, that is equal to 16. झाली सबट्रॅक्शन. लक्षात ठेवा, t2 ची व्हॅल्यू -6 मायनस हे मायनस आणि t1 ची व्हॅल्यू -10 आहे, -10 टाकले, -6 मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस 10, 6 plus 10 that is 16. t3 minus t2, t3 minus 2 minus t2, t2 म्हणजे -6 काय होईल, -2 मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस 6 म्हणजे इथे 4 प्लस 6 minus 2 that is 4. झालं. याच्यावरून लक्षात येऊन जाते इट इज नॉट ए सॉरी -6 नाही का, -6 plus 10 that is equal to 4 येते. हा थर्ड, t4 minus t3 है ना, t4 ची व्हॅल्यू 2 मायनस, आता t3 ची व्हॅल्यू काय आहे, t3 ची व्हॅल्यू t3 is equal to -2, that is 2 plus 2 minus multiplied by minus plus 2 that is equal to 4. झालं. एवढे दिले होते आपल्याला. पहा बरं काय आहे, प्रत्येक डिफरन्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. Therefore याला म्हटलं 1, याला म्हणायचं 1, याला समजा सेकंड म्हटलं, याला थर्ड म्हटलं, त्याच्यावरून काय लिहिता येते बघा, फ्रॉम 1 2 and 3. बरोबर आहे. फ्रॉम 1 2 3 कॉमन डिफरन्स is d equal to 4, which is सारखा आहे, which is constant. Therefore given sequence is an AP आणि कॉमन डिफरन्स विचारला आहे ना, तर कॉमन डिफरन्स d इक्वल टू किती आहे, 4. हे झालं पहिला आन्सर, हे झालं दुसरा आन्सर. त्याच्यानंतरचा चौथा प्रॉब्लेम. चला आता चौथा प्रॉब्लेम. t1 इक्वल टू 0.3, t2 इक्वल टू 0.33, t3 इक्वल टू 0.333 अशा प्रकारे डॉट डॉट. पण आपल्याला इकडचं काही देणं घेणं नाही. आपल्याला काय आहे, जेवढे दिले टर्म, जेवढे आहे ना दिले, जेवढे टर्म दिले आहे त्याची सबट्रॅक्शन पाहायची. आता पहा, t2 minus t1, t2 ची व्हॅल्यू 0.33 minus 0.3. सबट्रॅक्शन करू आपण. पहा इकडे सबट्रॅक्शन करून देतो. 0.33 minus 0.3, हे तीन त्याचे 0 आणि हे 0 म्हणजे काय आहे, सबट्रॅक्शन 0.03. इक्वेशन नंबर 1. सेकंड, t3 minus t2 काय आहे, t3 ची व्हॅल्यू 0.333 minus 0.33 किती येते पाहू. इथं 0.333 0.33 हे 3 दक्षिण राहील. बरोबर आहे. हे 3 0 सबट्रॅक्शन करू राहिलो 0.0 म्हणजे काय आहे 0.003. सांगा बरं आहे का सारखं, आहे का डिफरन्स सारखा, हा डिफरन्स सारखा आहे का, नाही, डिफरन्स सारखा नाही. आता याच्यानंतरचे टर्म दिलेले नाही. बस फ्रॉम 1 and 2 common difference is not constant. Therefore काय म्हणू शकतो, therefore given sequence is not
अँड AP. बरोबर आहे. याच्यानंतरचा प्रॉब्लेम पाचवा प्रॉब्लेम असा आहे 6वा. आता लक्ष द्या, आपल्याला याच्यात काहीतरी ऑब्झर्वेशन करायचं आहे. सर्व टर्म कसे आहे? सारखे. सर्व जर टर्म सारखे असले ते AP असतेच. ते काय असते? सिक्वेन्स AP असते. कारण याच्यामधला कॉन्स्टंट डिफरन्स, कॉमन डिफरन्स काय ते 0 येते. सारखा आहे. ज्याचा कॉमन डिफरन्स 0 त्या AP चे सर्व टर्म सारखे असतात. नोट करा हे बरोबर. लक्ष द्या. हा आता T1 सोल्युशन. T1 equal to 0, T2 equal to -4, T3 equal to -8, T4 equal to -2. आता T2 minus T1, T2 minus 4 minus 0 that is equal to -4. Equation number 1. नंतर T3 minus T2, T3 ची व्हॅल्यू -8, T3 ची व्हॅल्यू किती आहे? -8 मायनस T2 किती आहे? -4. सॉल्व करा. -8 मायनस मल्टिप्लाइड बाय मायनस प्लस 4 इक्वल टू -8 प्लस 4 दॅट इज -4 सेकंड. आता T4 आहे. T4 मायनस T3. 4 मधून T4 चौथ्या टर्म मधून तिसरा टर्म मायनस करायचा. दुसरं कोणतंही नाही करताय. T4 -12 मायनस T3 ची व्हॅल्यू किती आहे? -8 -12 plus 8 -12 plus 8 -4. Equation number 3. From 1, 2 and 3 काय लिहिता येते? Common difference is D equal to किती आहे? -4 which is constant. Which is constant म्हणजे सारखा आहे. Therefore given sequence is an AP. बरोबर आहे. is an AP. आणि कॉमन डिफरन्स कोणता आहे तोही विचारलाय ना. कॉमन डिफरन्स D इक्वल टू किती? -4. आता हे प्रॉब्लेम सोल्युशन. T1 equal to -1/5, T2 equal to -1/5, T3 equal to -1/5, T2 minus T1, T2 ची व्हॅल्यू -1/5 -1/5. T2 ची व्हॅल्यू -1/5 मायनस हे मायनस आणि T1 ची व्हॅल्यू आहे -1/5 दॅट इज इक्वल टू -1/5 प्लस 1/5 दॅट इज इक्वल टू 0. पाना +1/5 -1/5 कॅन्सल 0. T3 minus T2, T3 ची व्हॅल्यू किती आहे? -1/5 मायनस T2 ची व्हॅल्यू -1/5 -1/5 प्लस 1/5 दॅट इज इक्वल टू 0. पहा तीनच आठवण. हे 0 हे 0 हे 1 हे सेकंड फ्रॉम 1 and 2 आहे का सारखं? तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं ज्याचा कॉमन डिफरन्स 0 असते त्याचे प्रत्येक टर्म सारखे असतात. T1 therefore common difference is D equal to 0 which is constant. काय आहे? constant. त्याच्यावरून काय म्हणतात ते? given sequence is an AP and common difference किती आहे? common difference is D equal to 0. अशा प्रकारचे 5 व 6 प्रॉब्लेम. आता 2च प्रॉब्लेम ते कंप्लीट करून टाकू. ठीक आहे. पहिलं टर्म T1 is equal to 3. दूसरा टर्म T2 equal to 3 plus √2. तीसरा टर्म T3 equal to 3 plus 2 √2 आणि T4 equal to 3 plus 3 √2. ओके. आता सबट्रॅक्शन. T2 minus T1 3 plus √2 minus T1 is 3. सॉल्व करा. 3 plus
√2 है ना, हे 3 प्लस √2 -3 काय होईल, +3 -3 कॅन्सल, दॅट इज √2, इक्वेशन नंबर 1. सेकंड, t3 minus t2, 3 प्लस ट्वाइस √2, बरोबर आहे. t3 ची व्हॅल्यू टाकली, मायनस t2 ची व्हॅल्यू काय आहे, 3 प्लस √2 दॅट इज इक्वल टू 3 प्लस 2√2 मायनस दोन करा, -3 √2 काय कॅन्सल होईल, +3 -3 कॅन्सल, 2√2 मायनस 1√2, 2√2 मायनस √2 म्हणजे किती ते स्क्वेअर रूट 2 आहे ना, 1 स्क्वेअर रूट 2 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 2, इक्वेशन नंबर सेकंड. t1 t2 मायनस t1 t3 मायनस t2 t4 मायनस t3 राहिला का, t4 मायनस t3, t4 ची व्हॅल्यू पहा 3 प्लस 3√2 मायनस t3 ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 2√2 दॅट इज मायनस 3 प्लस 3√2 है ना, 3 प्लस 3√2 मायनस म्हणजे करा -3 मायनस 2√2 प्लस 3 -3 कॅन्सल, दॅट इज 3√2 मायनस 2√2 दॅट इज इक्वल टू किती, 3 स्क्वेअर रूट 2 मायनस 2 स्क्वेअर रूट 2 दॅट इज 1, 3 मायनस 2 1 स्क्वेअर रूट ऑफ 2, इक्वेशन नंबर 3. आता फ्रॉम 1 to 3 काय लिहिता येईल, फ्रॉम 1 2 and 3 we can say that common difference is d equal to किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ t, which is constant है ना, constant आहे. therefore given sequence is an AP, बरोबर आहे. आणि काय विचारलं आहे, therefore common difference किती आहे, difference d इक्वल टू किती आलं, स्क्वेअर रूट ऑफ 2. याच्यानंतरचा 8 नंबरचा प्रॉब्लेम, t1 इक्वल टू 127, t2 इक्वल टू 132, t3 इक्वल टू 137. आता सांगा दुसऱ्या टर्म मधून पहिलं टर्म मायनस करा, t2 मायनस t1 132 मायनस 127 इक्वल 32 मधून 27 गेले, 3 2 5 आहे की नाही, इक्वेशन नंबर 1. सेकंड, t3 मायनस t2 म्हणजे 137 मायनस 132 दॅट इज इक्वल टू 32 मायनस म्हणजे 5. सेकंड, फ्रॉम 1 and 2 काय, we can say that from 1 and 2 we can say that common difference is d equal to 5, which is constant. Therefore given sequence is an AP, बरोबर आहे. AP झाला. आता कॉमन डिफरन्स लिहून दाखवा. कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू किती आहे, 5. त्याला आन्सर. अशा प्रकारे आपला क्वेश्चन 1 कंप्लीट झाला. आता सॉल्ड एक्झाम्पल आहे, त्याच्या अगोदर सॉल्ड एक्झाम्पल आहे. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आहे, ते करून पहा तुम्ही. आणि काही समजलं नसेल तर डिफिकल्टी सांगा, मेसेज करा आणि मग त्याच्यावर मी तुम्हाला डिफिकल्टी तुमची सॉल्व करून देईल. डिफिकल्टी सांगत जा, बरोबर दिसते किंवा नाही दिसत ते सांगत जा, है ना. ते सांगितल्याशिवाय मला कळणार नाही, बरोबर आहे. म्हणून तुम्ही सर्व कळवा, डिफिकल्टी कळवा, हे कसं दिसते हे कळवा, हे जे रायटिंग आहे ते बरोबर आहे किंवा नाही तेही कळवायचं, ठीक आहे. याच्या पुढच्या पार्टमध्ये भेटूया पुढच्या पार्टमध्ये.